वेलकम बॅक टू मनीज रेसिपी. मनीज रेसिपीमध्ये मी सांगितलं होतं की आंब्याच्या साठवणीच्या रसाचा व्हिडिओ मी घेऊन येत आहे शॉर्ट्समधून. तर तुम्ही आता हा व्हिडिओ तुम्हाला मी जरा शॉर्टमध्ये दाखवणार आहे. याचा लाँग व्हिडिओ, व्यवस्थित डिटेल व्हिडिओ मम्मी जी माझी बनवायची रेसिपी तो मी ऑलरेडी चॅनलवर 6-7 वर्षांपूर्वी टाकलेला आहे. तो जाऊन तुम्ही प्लेलिस्टमध्ये बघू शकता किंवा व्हिडिओच्या शेवटी मी लिंक देते त्या व्हिडिओची, तिथे जाऊन तुम्ही पण तो व्हिडिओ बघू शकता डिटेलमध्ये. तर आता आंबे इथे धुवून घेतलेले आहे स्वच्छ. तुम्हाला जे आंबे हवे असतील ते आणायचे आहे. मी मिक्स आंबे आणलेले आहे, हापूस वगैरे, अजून दुसरे कोणते कोणते प्रकार माझे मिस्टर घेऊन आले होते. त्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 2 पाण्याने. आणि लहान मुलांना असं काही काम असले की काम करावं वाटतं, म्हणून मग सगळेच इथे मला हेल्प करू लागत होते. तर आता इथे सगळे आंबे धुवून झाल्यानंतर त्याचे आता साल काढून घ्यायचे आहे. जर तुम्हाला रस पिळून करायचा असेल तर तुम्ही पिळून पण करू शकता, नाहीतर मग मी जसं या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवते आहे तसा पण तुम्ही करू शकता. विदाऊट एक पण प्रिझर्वेटिव्ह ॲड न करता मी इथे आता हा रस तुम्हाला दाखवते आहे, जशी माझी मम्मी बनवते तसं सेम रेसिपी. तर आता इथे मी असं ह्या पद्धतीने साल काढून घेत असते आणि मग त्याचा गर वेगळा काढते, पल्प वेगळा काढते. म्हणजे तुम्हाला पिळून करायचं असेल तर पिळून पण तुम्ही करू शकता, जी पद्धत तुम्हाला सोपी वाटते ती. तर सगळा गर इथे आता काढून घेतलेला आहे. त्याला आता मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. आणि यामध्येच फिरवताना साखर टाकली तरी चालते. तुम्ही तुमच्या अंदाजाने तुम्हाला हवी तेवढी साखर तुम्ही याच्यात टाकायची आहे. आणि माझे आंबे एकदम गोड होते म्हणून मी थोडी कमीच टाकलेली आहे. साखर फक्त आपल्याला प्रिझर्वेटिव्हसाठी टाकायची आहे. एवढी टाकल्यानंतर अजून एवढी साखर मी नंतर ॲड केलेली आहे. तो व्हिडिओ माझा बनवलेला नव्हता. तर जवळपास 2 मोठ्या वाट्या भरून मी साखर टाकलेली आहे याच्यामध्ये. आता मम्मी तो फेकून का देत नाही कोई? हे कोई त्याच्यामध्ये बघ, आता फेकून कसं काय द्यायचं, त्याचा रस बनणार आहे आता. कारण ना आमची मम्मी पण असंच करायची, तसंच मी पण शिकले. आता त्याचा रस बनतो खूप सारा बघ. म्हणून हे सगळ्या कोळी आता धुवून घेते स्वच्छ आणि मग नंतर आपण रस बनवू. हे छिलक्यांचं काय करणार? हे चिलके पण आता याचा रस काढणार भेटायचं. खूप रस निघेल आता. आजी करते मग तू पण का अशी करते? माझी मम्मी करते, तुझी आजी करते, म्हणून मी पण करते तसंच. माझ्या मम्मीची सवय ती. ठीक आहे. बरेच जण म्हणतील हाताने मिक्स करते आहे, तर हो, हाताने करावं लागतं. काही गोष्टी मिक्स तशा होत नाही. ऑलरेडी डेटॉलने हँडवॉश करून घेतलेले होते. तर आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर गॅसवर याला ठेवायचं आहे आणि कंटिन्युअस तुम्हाला याला हलवत राहायचं आहे, नाही तर खाली जळू शकतो. थोडाफार मध्यभागी सेंटरला लागतो, पण तुम्ही मग नंतर तुमचं लक्ष त्याच्यावर ठेवावं लागतं कंटिन्यू. आणि 1 तास याला बरोबर शिजवून घेतलेला आहे. शिजवल्यानंतर याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. तर 1 घंटा शिजवल्यानंतर मी याला पूर्णपणे थंड होऊ दिलं होतं. बघू शकता तुम्ही, एकदम थंड झालेला आहे रस. आणि आता डब्बा इथे हा माझा टप्परवेअरचा आहे, जो मी आईस्क्रीम बनवण्यासाठी वापरायचे. सध्या मी आता स्टोरेजसाठी वापरते तो. त्यामुळे जेवढे तुमचे एअरटाईट कंटेनर असतील त्यामध्ये तुम्ही असं आता हा थंड झालेला जो आंब्याचा पल्प आपण करून ठेवला आहे वर्षभरासाठी साठवण्याचा, तो भरून ठेवू शकता. आणि स्टोअर करण्याचा अजून पण तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये मी दाखवते. आणि त्यानंतर तुम्हाला डब्बे नसतील तुमच्याकडं तर सील लॉक सॅम्पल बॅग म्हणतात ज्याला, किंवा लॉक बॅग म्हणतात, त्या लॉक बॅगमध्ये पण तुम्ही एअरटाईट किंवा बॅगमध्ये असं भरून याला फ्रीझरमध्ये ठेवू शकता. तर मी आता इथे सगळं रस जे आहे ते भरून घेते आहे. आणि शेवटचं थोडंसं खाली सेंटरला लागतो, फक्त हलवत राहायचं, तुम्हाला जास्त लागू द्यायचं नाही खाली. जो थोडासा शेवटचं उरलेलं असतं खरडण किंवा जे खालचं लागलेलं आहे ते मी बाजूला ठेवलेलं आहे. त्याचा रस लगेच मी करून टाकणार आहे. आणि एवढे मोठं माझं वर्षभराचा साठवणीचा रस बनवून तयार झालेला आहे. 1 दिवसाची मेहनत असते फक्त. तर नक्की तुम्ही पण करा. थोडंसं मेहनत केली की वर्षभर तुम्हाला खायला भेटेल. नो प्रिझर्वेटिव्ह ॲड करता. बाहेरच्या डब्यांमध्ये प्रिझर्वेटिव्ह भरपूर टाकलेले असतात. तर घरच्या घरीच तुम्ही असं हा रस असा वर्षभराचा बनवून ठेवू शकता. व्हिडिओ आतापर्यंत आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि ह्या रसाचा रस तुम्हाला कसं करायचं ते बघायचं असेल तर ते पण कमेंट करून सांगा. मी करून दाखवेल येता पुढच्या काही वर्ष आंब्याचा सीझन गेल्यानंतर. तर पुरणपोळीसोबत कधीही तुम्ही वर्षभरासाठी रस करून खाऊ शकता. आणि असेच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी मनीज रेसिपीला नक्की फॉलो करा. अजून काही रेसिपीज बघायची असेल तर कमेंट करून सांगा. टिफिनच्या सिरीज मी चालू केलेल्या आहे शाळा चालू झाल्यामुळे, ते पण व्हिडिओ तुम्ही शॉर्ट्समध्ये जाऊन बघू शकता. तर भेटूया पुढच्या छान छान वेगवेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.